सेल्फ कॉन्फिडन्स किंवा स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा, आजचा हाच विषय आहे. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 71वा दिवस आहे आणि तुम्हीही त्यातलेच आहात का, की जगही कदाचित तुमच्यावर विश्वास करेन परंतु तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही. आणि हा विश्वास कोण तोडतो बरं, कधी विचार केलात का? आपले दररोजचे विचार. हो, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला आत्मविश्वास आपणच दररोज तोडत असतो का. तर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. या व्हिडिओच्या माध्यमामधून मी अशा 10 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे मी माझ्या आयुष्यामध्ये लागू केल्यात आणि त्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलत चाललेलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे 10 पॉईंट सांगणार आहे जे फक्त तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वासच वाढवणार नाही तर कदाचित तुमचं येणारं पूर्णपणे आयुष्य सुद्धा बदलेल. सर्वात मोठं आणि पहिले वाक्य, मी हे करू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, तुमचं वय काहीही असू द्या, आयुष्यामध्ये तुम्हाला काही प्राप्त करायचं असू द्या, शिक्षण, सरकारी नोकरी, व्यवसाय, काहीही, अगोदर स्वतःच्या डोक्यातला हा विचार काढून टाका की मी हे करू शकत नाही किंवा करणार नाही. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण करत नाही, आपल्याला ती आत्मसात होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला अवघडच वाटत असते. आणि एखादी गोष्ट ती कितीही अवघड असो, ज्या दिवशी आपण आत्मसात केली त्या दिवशी ती गोष्ट आपल्याला सोपी वाटते. उदाहरणार्थ, लहान बाळ चालायला शिकतो तेव्हा तो 100 वेळा नाही 1000 वेळा पडतं, परंतु दररोजच्या त्याच्या प्रयत्नाने एक दिवस तो चालायला शिकतो. त्यानं जर पडायलो म्हणून उभं टाकणं सोडलं किंवा चलणं सोडलं तर तो या आयुष्यात कधीही चालू शकणार नाही. आयुष्याची गोष्ट ही तशीच आहे. सर्वप्रथम आपले विचार बदला. आपण जी गोष्ट इच्छिली, कुणी ना कुणीतरी जगात करत असेल तर ती गोष्ट आपणही करू शकतो. नंबर 2, स्वतःची तुलना इतरांसोबत थांबवा. जगातलं कडू सत्य आहे, या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इतके हुशार लोक आहेत की आपण कोणत्याही छोटीशी गोष्ट सांगते, स्वयंपाक करण्याची असो, शिलाई काम करण्याची असो, अभ्यासामधली गोष्ट असो, कोणतीही एखादी कला असो, आज सोशल मीडियावर तुम्ही बघा, जगामध्ये इतक्या सुंदर कला, गुण, हुशारी लोकांमध्ये आहे. आपण आपली तुलना कधीही दुसऱ्यासोबत करू शकत नाही. तुम्हाला तुलनाच करायची असेल तर स्वतःशी करा. तुम्हाला आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे त्याच्याशी तुमची तुलना करा. एखादी गोष्ट आज तुम्ही शिकायला घेतली, छोटा कम्प्युटरचा कोर्स असेल, तुमचा अभ्यास असेल, काहीही असेल, त्याच्या 100% ज्ञानाशी तुलना करा. आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे याच्याशी तुलना करा. आज तुम्ही 1% शिकलात तर उद्या 2% शिका. स्वतःशी तुलना करा. स्वतःला ज्या विषयामध्ये आयुष्यामध्ये पुढं न्यायचं आहे, जो विषय आत्मसात करून 4 पैसे कमवायचा आहे, आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे, त्याच्याशी तुलना करा. तुलना इतरांशी होऊ शकत नाही. तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. 2 मुलं असतात, एकाच वयाची असतात. एका डॉक्टरचा मुलगा असतो आणि एक मुलगा त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराचा मुलगा असतो. ज्या मुलाचे आईवडील डॉक्टर होते त्या मुलाला त्याचा पगार सेव्ह करून ठेवण्याची काहीही गरज नाही, परंतु जो मुलगा त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा आहे त्याला मात्र शून्यापासून आयुष्य सुरू करायचं आहे. त्याला आईवडिलांचेही कर्तव्य करायचे आहे, घर, गाडी, बेसिक गरजा पूर्ण करायच्या आहे आणि नंतर उरलेल्या पैशांवरती एन्जॉय करायचं आहे किंवा एक्स्ट्रा खर्च करायचा आहे. तर मग तुलना कशी होईल? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं. एकसारखी नोकरी जरी असेल, एकसारखा पगार जरी असेल तर प्रत्येक जण सारखं जगू शकत नाही. या जगात कुणाही सोबत तुलना करू नका. आपण जन्मतः जसे जन्मलो हे आपण बदलू शकत नाही. सारखी नोकरी लागली तरी मग ती तुलना योग्य कशी असेल? ती तुलना होऊ शकत नाही. तुलना करायची तर आज तुम्ही जिथे आहात, येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्ही त्याच्या खूप पटीनं समोर गेलेले असणार. तुम्ही एवढं काही प्राप्त केलं तर स्वतःशी तुलना करा. तुलना ही इतरांशी कधीही करू नका. जेव्हा तुम्ही तुलना करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. पण जेव्हा तुम्ही तुलना करणं बंद करता आणि एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून ती गोष्ट शिकत राहता, तेव्हापासून तुमच्या मनातली भीती कमी होते आणि तुम्हाला वाटायला लागतं आपण या जगात काहीही करू शकतो. आणि खरंच प्रत्येक व्यक्ती इच्छिल्यावर काहीही करू शकतो, परंतु तुलना करू नका. तुलना केल्याच्या नंतर तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आज तुम्ही जिथं असाल, जरी मागील काही वर्षांपासून तुम्ही मेहनत करून इथवर आला असेल तर तुमची तुलना दुसऱ्यांसोबत होत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप योग्य प्रकारे पुढे चाललेले आहात.
दररोज एक आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून एक छोटीशी गोष्ट शिका. जेव्हा आपल्याला एखादी जी गोष्ट येतच नाही, ती कितीही सोपी गोष्ट असो, ती जर गोष्ट आपण शिकली तर आपली भीती कमी होती आणि आपला आत्मविश्वास वाढतो. दररोज आपण आपल्या क्षेत्रात लागणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात, येत नाहीत पण यायला हव्यात, त्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केला आणि एक एक गोष्ट आत्मसात करायला सुरुवात केली तर प्रत्येक नवीन गोष्ट जेव्हा आपण शिकू, तो पूर्ण होती तर शिकणं, त्याच्या मागे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण दुसरी गोष्टही शिकू शकतो असं आपल्याला वाटत असतं. शरीराची ठेवण बदला. ठेवण म्हणजे काय हो? मेकअप करणे का? खूप भारीचे कपडे घालणे का? मुळीच नाही. ताठ उभे टाका, डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका, तुमचं मत ठामपणे मांडायला शिका. एखाद्या गोष्टीवर आपला विचार योग्य असो की अयोग्य असो, चार माणसामध्ये ठेवण्याचा स्वभाव निर्माण करा. याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. या जगात प्रत्येक विषयामध्ये कुणी बरोबर आहे, कुणी चूक आहे, बरोबरच म्हणून तिथं वाद घालू नका, परंतु तुमचं जे मत आहे अव्यक्त राहू नका, व्यक्त करायला शिका आणि ठामपणे मांडायला शिका. जेव्हा तुम्ही आपलं मत प्रत्येक गोष्टीमध्ये ठामपणे मांडायला शिकता, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. मग ते कधी चुकही असेल, बरोबरही असेल, परंतु तुम्ही तुमचं मत व्यक्त करण्याची डेअरिंग दाखवली आहे किंवा मांडण्याची सवय लावा आणि ताठ उभं टाका. आपलं वागणं, बोलणं या प्रत्येक गोष्टीमधून समाजामध्ये किंवा पाहणाऱ्यावरती प्रभाव पडत असतो आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ठामपणे आपले विचार सांगतो, स्ट्रेट उभं राहतो, व्यायाम करतो, व्यवस्थित राहतो, जे पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच, याला म्हणायचं स्वतःची ठेवण चांगली ठेवा. आणि ही छोटीशी गोष्ट वाटत असेल पण या गोष्टीमुळेही तुम्हाला आत्मविश्वास वाढण्यासाठी भरपूर अशी मदत होईल. कौशल्य वाढवा. कौशल्य म्हणजे कोणती हो? काळानुरूप जीवन जगताना जे जे आपल्याला थोडंफार माहिती असायला हवं किंवा यायला हवं, ती गोष्ट अवघड जरी वाटली तर कौशल्यासारखी आत्मसात करा. एखादी छोटं उदाहरण देते. तुम्हाला शहरी जीवनामध्ये जगायचं असेल तर भरपूर वेळा स्वतःचं वाहन चालवता आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला येत नसेल आणि त्या व्यक्तीने ही गोष्ट शिकली तर हे पण एक प्रकारचं कौशल्यच आहे. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो किंवा एखादी गोष्ट आत्मसात करतो, त्यामुळे सुद्धा आपला आत्मविश्वास आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढत असतो आणि जीवन जगताना आपल्याला आयुष्यात ज्या ज्या गोष्टी पुढे नेतात त्या गोष्टींसाठी कौशल्य लागत असतं. प्रत्येक गोष्ट ही कौशल्य असते. आजकाल मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्ट येणं ही काळाची गरज झाली. गोष्ट म्हणजे फोन करणे, व्हिडिओ पाहणे हीच का हो? नाही. आजकाल पैशाचा व्यवहार, फोन पे चालवणे, ऑनलाईन तिकीट बुक करणे किंवा ऑनलाईन काही पण ऑर्डर करणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे माहिती काढणे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात फोन चांगला चालवता येत असेल तर तुम्हाला स्वतःहून या गोष्टी योग्य का योग्य या करण्यासाठी मार्ग निर्माण होईल. हे पण एक प्रकारचं कौशल्यच आहे. काळानुरूप आणि तुम्हाला आयुष्यात ज्यात प्रगती करायची आहे त्या गोष्टीच्या भोवतालच्या त्या गोष्टीला लागणारे कौशल्य वाढवा. जेव्हा आपण एखादी गोष्टीबद्दलचे नवनवीन काळानुरूप कौशल्य वाढवतो तेव्हा आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येतं. ही गोष्ट पण छोटी नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण आयुष्यामध्ये सेल्फ कॉन्फिडंट होतो, आत्मविश्वास वाढतं आणि आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करण्याचा विचार करू शकतो किंवा आपण आयुष्यामध्ये दररोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठं काहीतरी प्राप्त करू शकतो. स्वतःच्या आयुष्यात केलेल्या चुका स्वीकारा, ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही, आपणच आपल्या आयुष्यामध्ये मागे राहिलो. एखादी गोष्ट आपण जर पुन्हा पुन्हा केली आणि त्याला सवय बनवलं तर आपण आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. मागील आयुष्यामध्ये आपण ज्या चुका केल्या त्या चुका स्वीकारा आणि त्या चुका पुनरावृत्ती करू नका आणि त्या चुकांच्या जागी चांगल्या सवयी जडवा आणि तिथं शिका आणि आयुष्यामध्ये पुढे जा. जेव्हा तुम्ही तुमची चूक स्वतःची स्वीकारायचं कॉन्फिडन्स आणता तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाता. कारण भरपूर लोक असे म्हणतात की मी कधी चूक नव्हतोच किंवा मी कधी चूक नव्हते, असं नसतं.
प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं बालपण, प्रत्येकाचं वाढणं हे सगळं वेगळं असतं. कदाचित समोरचा व्यक्ती त्यानं जगलेल्या आयुष्यानुसारच बोलत असतो, परंतु ते तुमच्यासाठी चुकीचं असतं. मग तुमच्यासाठी चुकीचं असलं म्हणून हा चूकच आहे किंवा मीच बरोबर आहे असं कधीही म्हणू नका. कदाचित तुम्हाला काळ गेल्याच्या नंतर लक्षात येतं की नाही, त्या दिवशी माझी चूक होती, तो समोरचा व्यक्ती बरोबरच होता. कोणत्याही गोष्टीला जज करू नका. आयुष्यात स्वतःपासून एखादी चूक झालेली असेल तर ती मान्य करा आणि त्या चुकीला दुरुस्त करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. ही गोष्ट तुमचा भरपूर प्रमाणात आत्मविश्वास वाढवेल. स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो, परंतु आपण स्वतःला जे शब्द देतो, मी हे करणार, दररोज हे करणार, ते आपण शब्द पाळतो का? स्वतःशी प्रामाणिक राहा. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता, स्वतःचे नकारात्मक विचार काढून टाकतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा आपोआप वाढतो. आजच एक वही आणि पेन घ्या. आजवर जर तुम्ही तुमचं गोल ठरवलं नसेल तर आयुष्याचं एक गोल ठरवा. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा, जग पूर्णपणे बदललेलं आहे. तुमच्या वयानुसार, तुमच्या परिस्थितीनुसार आज मार्केटमध्ये तुम्ही काय शिकू शकता आणि आयुष्यात कसं पुढे जाऊ शकता याचा विचार करा. स्वतःचं एक गोल ठरवा. दररोज स्वतः दिलेलं वचन स्वतःचं पूर्ण करा. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करायला शिकता, दररोज त्या गोष्टीला वेळ द्यायला शिकता, तुमचा आत्मविश्वास 100% वाढतो, दररोज वाढतो. मी पहिल्याच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स का कमी असतो, तर आपणच हे होऊ शकत नाही किंवा आपल्याला दिलेले वचन पूर्ण करत नाही आणि आपलेच विचार आपला आत्मविश्वास तोडत असतात. बाहेरचं जग आपला आत्मविश्वास कधीच तोडत नसतो. जेव्हा तुमचा आतून असा आवाज येतो, मी हे करू शकत नाही, त्या दिवशी तुम्ही खूप नकारात्मक विचार आहेत किंवा तुम्ही बिलकुल स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स वाटतच नाहीये, हे ते विचार आहेत. परंतु ज्या दिवशी तुम्ही जगाचा परिणाम होणं बंद करून टाकलं आणि स्वतःला सांगितलं, नाही मला आयुष्यात पुढे जायचंय, मी हे करणार आणि करणारच, आणि दररोज त्या गोष्टीला वेळ दिला, तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल नक्कीच घडणार. सर्वप्रथम सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा. आयुष्यातून नकारात्मक गोष्टी पूर्णपणे काढून टाका. आणि या जगामध्ये सध्याच्या काळात, सोशल मीडियाच्या काळात खूप सारे उत्तम शिक्षक अवेलेबल आहेत. फोनच्या माध्यमातून तुम्ही जे हवं त्या भाषेमध्ये, ज्या विषयात हवं त्या विषयामध्ये ज्ञान प्राप्त करू शकता. खूप कमी किमतीमध्ये, तुमच्या वेळेत, उपलब्धी वेळेमध्ये ज्ञान प्राप्त करू शकता. फक्त तुम्हाला इंटरनेटची गरज असेल आणि फोनची गरज असेल. या जगातली कोणतीही गोष्टी तुम्ही आज घरात बसून शिकू शकता. तर सेल्फ कॉन्फिडन्स राहा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि तुम्हाला या आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा. हा व्हिडिओ संपतात आरशासमोर उभं टाका आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की तुम्ही जर तुमच्यावरती विश्वास ठेवला नाहीत तर या जगामध्ये तुमच्यावरती कोण विश्वास ठेवेल? तुम्ही जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवसाल, स्वतःला दिलेली वचनं पूर्ण करसाल, स्वतःशी प्रामाणिक राहसाल, त्या दिवशी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय? स्वतःचा विश्वास म्हणजे काय? आपण जी गोष्ट ठरवतो त्या गोष्टीसाठी 100% आपल्याकडून कार्य करतो. कुणीही हुशार नसतं, कुणीही गाढव नसते. एखादी जेव्हा आपण गोष्ट ठरवतो त्या गोष्टीसाठी आपण दररोज वेळ देतो, तो वेळ आपल्याला सांगत असतो की आपण या गोष्टीमध्ये हुशार होत आहोत, पारंगत होत आहोत. तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.